हिंदू मुस्लिम एक पोलराइजेशन दिखाई दिया, खुल के बात कर रहे थे, बटेंगे तो कटेंगे, आपको लगता है ये कुछ नहीं चला, क्योंकि बेकारी तो कुछ चीज़ें ऐसी होती कि जो सेक्युलर होती है, जैसे बेकारी है, महंगाई है, वो सेक्युलर है। सभी को महंगाई की मार पड़ रही है, सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है, तो ऐसे कुछ नहीं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जवळपास 55 जागा आलेल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की या निकालातून बाळासाहेबांचे विचारांचे खरे पहिली गोष्ट अशी आहे की इथेच पहिला मुद्दा असा आहे की 2.5 वर्ष होऊन सुद्धा न्यायालयातनं आम्हाला निकाल मिळत नाही। तो निकाल मिळण्याच्या आधी निवडणूक घेतली जाते, अजूनही आमच्या नावाचा निशाणीचा अपात्रतेचा निकाल लागत नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक घेतली जाते, त्यांना चिन्ह आणि नाव देऊन इथेच तर मोठी गफलत आहे। मग शेवटी विश्वास ठेवायचा कोणावर? बरं ऐका एक मिनिट, त्यांना म्हणा की आता पहिलं देवेंद्रच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल, तर पहिलं तुमचा बंगला कोणता तो निवडा। मान्य नाही, अनाकलनीय आहे। नाही, मी निकाल मान्य नाही म्हणजे अनाकलनीय आहे आणि अनपेक्षित आहे। पण लोकसभेचे निकाल मात्र इंडिया आणि महाविकास आघाडीने स्वीकारले होते, तेव्हा म्हणून हा निकाल जरी अनाकलनीय आणि अनपेक्षित असला तरी न्यायालयाने तो मान्य करावाच लागतोय ना। आम्ही अमान्य असं मी म्हटलेलं नाहीये की निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे, पण तो निकाल लागलेला आहे आणि इकडेच अनाकलनीय आणि अनपेक्षित ह्या शब्दाचा तुम्हाला नेमका अर्थ कळेल की 4 महिन्यामध्ये लोकसभेमध्ये लागलेला निकाल एवढा बदलू कसा शकतो। असं नेमकं या सरकारने असे कोणते दिवे लावलेत? रोषणाई केले, त्यातले पैसे तर गेले, पण असे कारभार कोणते दिवे लावले? महानगरपालिकेची आहे, मुंबई महानगरपालिका तारीख लागले का? आता बघू ना, शरद पवारांशी बोलणं झालं का? कारण दिग्गज नेते शरद पवारांशी किंवा मग काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी नाही, अद्याप बोलणी झालेली नाहीये। मी आता पहिल्या प्रथम आपल्याशी बोलतोय आणि आपल्या माध्यमातून मी जनतेशी बोलतोय। पहिला आम्ही अमुक करू, त्याच्यानंतर तमुक करू, अशा रणनीत्या सांगितल्या जात नाही। शेवटी मी आज परत सांगतोय की आजचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे। तुम्ही स्वतः माझ्याशी वेळोवेळी बोलत होतात, तुमचं सुद्धा रिपोर्टिंग जे होतं ते साधारणतः हा निकाल अनपेक्षित वाटावा असंच होतं आणि राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महिलांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे, बेकार आहेत ते सुद्धा असेच आहेत, महागाई वाढते, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्यक्ष चित्र दिसत होतं। सभांना सुद्धा प्रचंड गर्दी होत होती आणि मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, लोक ऐकत होते। मोदीजींच्या सभेला अरे काय ऐकायचं, आम्ही ठरवलंच आहे तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या। लोकांचं मत असो, मला असं वाटतं, मी बोलू का तुम्ही बोलता? नाही, मला असं वाटतं की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती, आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते। The rallies that were conducted by Mahavikas Aghadi, it has a good and a huge response. But at the same time, the rallies that were conducted by Prime Minister Narendra Modi had very few people, and there were empty chairs also. रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते, त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते। In fact, the videos and photos have gone viral in social media of Prime Minister Narendra Modi while doing rallies. Empty chairs were there, people were living in midway. Those videos have went viral. आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपल्या सगळ्यांचे 17C फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल की त्या 17C फॉर्म मध्ये मतदान किती झाले, त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गफलत आहे। आणि दुसऱ्या बाजूला माहीम असेल, वरळी असेल, वांद्रे पूर्व या राखलेल्या जागा, यावर तुमची काय प्रतिक्रिया? राखलेल्या जागा आम्ही राखलेल्या आहेत आणि हरलेल्या जागा आम्ही हरलेलो। विशेषतः माहीम
ही जी जागा होती महाराष्ट्राचं इथे लक्ष होतं. आमची जिंकलेली जागा होती ना ती राखली आम्ही. सर आता तुमच्या पार्टीचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय राहणार? धारावी के टेंडर को लेकर आप लोगों ने काफी विरोध किया था, लेकिन अब राज्य में इनकी सरकार बनने जा रही है. अब धारावी को लेकर अभी क्या कुछ करेंगे? पहले धारावी के बारे में यूएस गवर्नमेंट क्या भूमिका लेती है वो देखनी पड़ेगी. सर तुमच्या पार्टीची उद्धवजी ठीक आहे मला असं वाटतं सवाल योजना को लेकर आपने अभी कहा किस तरह से महिला सुरक्षा बेरोजगारी ये बड़े मुद्दे हैं, लेकिन आज ही प्रेस कॉन्फ्रेंस करने के बाद उन्होंने तंज करते हुए ये कहा कि हमारी योजना पर सवाल खड़े कर रहे हैं, पर अपने मैनिफेस्टो में भी कहीं ना कहीं ये योजना हाँ बिल्कुल दी थी. इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ. चुनाव आयोग ने रोक लगाई थी, अब चुनाव खत्म हो गए हैं. उन्होंने तो 2100 रुपया डिक्लेयर किया है, तो कल से शुरू करें. हम इंतजार कर रहे हैं. चला धन्यवाद.